जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सध्या नवीन व्हिडिओसोबत आलेलो आहे. महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 बऱ्याच ठिकाणचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणी ही डिक्लेअर झाली आहे. चला तर मग पाहूया आपण की कुठल्या कुठल्या जिल्ह्याचं शारीरिक क्षमता चाचणी आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन डिक्लेअर झालं आहे. तर बघा, नांदेड जिल्ह्याची जी भरती होती त्या संदर्भात नोंदणी दिनांकाबाबत सूचना दिलेली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे पण नोंदणी दिनांकाबाबत सूचना दिलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा नोंदणी दिनांकाबाबत सूचना दिली आहे. आपण पाहूनच घेऊया. बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्याची भरती आहे 19/8/2024साठी. पहिल्या दिवशी 465 पुरुष, 20/8/2024 रोजी 466 पुरुष आणि 21 तारखेला सर्व महिला 301 महिला. अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्याची भरती होणार आहे 19 तारखेपासून, म्हणजेच उद्यापासून, परवापासून, उद्यापासूनच. तर लक्षात ठेवा, सर्वांनी सोबत जाताना पूर्ण डॉक्युमेंट सोबत न्यावे. ते पुढे सांगतोच व्हिडिओमध्ये मी. बघा, नांदेड जिल्ह्याचं आपण पाहूया. हे रत्नागिरीचं ओपन झालं, रत्नागिरीचं पाहूया. रत्नागिरीची भरती आहे दिनांक 22/8/2024 रोजी 1000 पुरुषांची, 1000 पुरुष उमेदवार आणि दिनांक 23ला सर्व महिला उमेदवार. त्यानंतर आपण बघूया नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याचं आपण पाहू शकतो की सदरचे जे अजून काही अपडेट आलेले नाही आहे ते त्या वेबसाईटवर कळवतील. धुळे. बघा, धुळ्याची आजपासून चालू झालेलं आहे. आज पहिल्या दिवशी 2500 पुरुष उमेदवारांच्या अर्जांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल, त्याचबरोबर ग्राउंड होईल. उद्या 3000 पुरुष उमेदवारांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि शारीरिक क्षमता चाचणी असेल. त्याचबरोबर 20 तारखेला 3500 पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असेल. दिनांक 21ला 1005 महिलांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व शारीरिक क्षमता चाचणी असेल. हे होता जिल्हा धुळे. धुळ्यानंतर हिंगोली. हिंगोलीचं आपण पाहू शकतो. हिंगोली जिल्ह्याच्या प्रक्रिया 1 ते 1000 उमेदवारांना दिनांक 16 नाव नोंदणी चाचणीकरिता बोलण्यात आले होते, परंतु सतत चालू असलेल्या पावसामुळे नाव नोंदणी प्रक्रिया रद्द करून पुढे ढकलण्यात आलेली आहे. उमेदवारांना पुढील तारीख वरीलप्रमाणे संकेतस्थळावर कळवण्यात येईल. तसेच यापूर्वी देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे महिला उमेदवारांना स्वतंत्र तारीख दिलेली असल्यामुळे महिला उमेदवारांनी इतर दिवशी चाचणी करता येऊ नये, ही सूचना होती हिंगोली जिल्ह्याची. त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती. बघा, अमरावतीचं पाहू शकतो आपण. अमरावतीची भरती दिनांक 20/8/2024 या दिवशी 2817 महिला बोलण्यात आलेल्या आहेत. या दिवशी महिलांचं, सर्व महिला, त्यांचं शारीरिक क्षमता चाचणी तसेच डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन पूर्ण होईल. 21 तारखेला 2800 पुरुष उमेदवारांना बोलण्यात आलेलं आहे. 22 तारखेला 2800 पुरुष उमेदवारांना बोलण्यात आलं आहे. 23 तारखेला पुन्हा 2800 पुरुष उमेदवारांना बोलण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 24 तारखेला 2627 पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलण्यात आलेलं आहे. हा जिल्हा होता अमरावती. आता पुढचा जिल्हा आपण पाहूया, धाराशिव. बघा, धाराशिवचे देखील तारीख आपल्याला पाहायला मिळते. 20 तारखेपासून आहे. पहिल्या दिवशी 1323 पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. 21 तारखेला 1323 पुरुषांना बोलवण्यात आलेलं आहे. 22 तारखेला देखील 1323 पुरुषांना बोलवण्यात आलं आहे. 24 तारखेला देखील 1323 पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 24 तारखेला 540 म्हणजे सर्व महिला उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलविण्यात आलेले आहे. जिल्हा आहे धाराशिव. आता पुढचा जिल्हा आपण पाहूया, वाशिम.
बघा, वाशिम जिल्ह्यात दिनांक 16/8/2024 2,500 पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर दिनांक 17 दिवशी 2,500 पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलं आहे. दिनांक 18ला सुट्टी असेल रविवारची. दिनांक 19ला 2,500 पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तसेच शारीरिक क्षमता चाचणीसाठी. तर दिनांक 20/8/2024ला उर्वरित म्हणजे सर्व 2,500 म्हणजेच बघा 7,501 पासून पुढे जेवढे उर्वरित असतील त्या सर्व महिला असतील. तर महिला उमेदवारांना दिनांक 20 तारखेला बोलवण्यात आलेलं आहे. त्यांची शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन दिनांक 20/8/2024 दिवशी होईल. आणि जिल्हा आहे वाशिम. पुढचा जिल्हा आता पाहून घेऊया आपण, नंदुरबार. बघा, नंदुरबारची भरती आहे दिनांक 21/8/2024 रोजी 2,300 पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. दिनांक 22ला 2,200 पुरुषांना बोलवण्यात आलेलं आहे. दिनांक 23ला 2,570 पुरुषांना बोलवण्यात आलेलं आहे. या दिवशी सर्वांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व शारीरिक क्षमता चाचणी होईल. त्याचबरोबर दिनांक 24ला सर्व महिला उमेदवार म्हणजेच 908 महिला उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. जिल्हा आहे नंदुरबार. नंदुरबार नंतर आपण पाहू शकतो पुणे जिल्हा. बघा, पुणे जिल्ह्याची देखील भरती प्रक्रिया ही उद्यापासून चालू होत आहे. 19/8/2024 रोजी 2,000 उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर 20 तारखेला 2,700 पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. दिनांक 21ला 2,700 पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. दिनांक 22ला 2,756 पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर दिनांक 23ला 2,715 म्हणजे 85 म्हणजे एकूण सर्व महिला उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे पुणे जिल्ह्याची भरती प्रक्रिया ही पाडली जाईल. त्याचबरोबर आपण पाहू शकतो की सोबत येताना महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणते कॅरी करायचे आहेत. तर 10वी 12वी बोर्डाचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा 10वीचा दाखला, त्याचबरोबर तांत्रिक गुणाकरिता आवश्यक असलेले डॉक्युमेंट्स, शासनमान्य संस्थेचे ITI प्रमाणपत्र किमान 6 महिने पूर्ण झालेला कालावधी असावा. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे खेळ पदक म्हणजेच प्लेस पाहिजे, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस. त्यानंतर माजी सैनिक असाल तर NCC B प्रमाणपत्र, NCC C प्रमाणपत्र, नागरी संरक्षण सेवेत किमान 3 वर्षे प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र म्हणजेच काय, सिव्हिल डिफेन्स, जड वाहने परवानाधारक पक्के लायसन, पासपोर्ट आकाराचे रंगीत 3 फोटो पाहिजेत. या सूचना आहेत. पुणे जिल्हा झाला. आता पुढचा जिल्हा आपण पाहूया. पुण्यानंतर आहे सांगली. बघा, सांगली जिल्ह्याची देखील भरती प्रक्रिया ही 20/8/2024 पासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी 3,380 पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर दिनांक 21 रोजी 3,383 पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर दिनांक 22 रोजी 914 एकूण सर्व महिला राहिलेल्या यांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल. तर जिल्हा होता हा सांगली. अशा प्रकारे सांगली जिल्ह्याचं फिजिकल पूर्ण पार पडेल, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार पडेल. त्यानंतर आता पुढचा जिल्हा आपण पाहूया. पुढचा जिल्हा आहे नाशिक. नाशिक जिल्ह्याची माहिती घेऊया आपण. बघा, नाशिक जिल्ह्याची देखील भरती प्रक्रिया ही 22/8/2024 पासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी 2,500 पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलविण्यात आलेले आहे. त्यानंतर 23 तारखेला 3,037 पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलविण्यात आलेले आहे. त्यानंतर दिनांक 24 इगतपुरी व सिन्नर येथील पुरुष उमेदवारांना, एकूण पुरुष उमेदवार 2,057 यांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलविण्यात आलेले आहे.
त्यानंतर दिनांक 26 रोजी निफाडचे पुरुष आहेत त्यांना म्हणजे एकूण टोटल 1537 पुरुषांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलविण्यात आलेले आहे. त्यानंतर दिनांक 27 सर्व महिला एकूण महिला 2082 यांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तसेच सकाळी 5 वाजता ग्राउंडच्या ठिकाणी हजर राहायला सांगितलेलं आहे, 5 ते 10 या टायमामध्ये. आता हा जिल्हा होता नाशिक. आता पुढचा जिल्हा आपण पाहूया. नाशिक नंतरनं छत्रपती संभाजीनगर. बघा, एकूण 10 दिवस चालणार ही भरती छत्रपती संभाजीनगरची. तर आपण पाहू शकतो दिनांक 20/8/2024 रोजी एकूण 1500 पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. दिनांक 21ला पण 1500 पुरुषांना बोलवण्यात आलेलं आहे. दिनांक 22ला देखील 1500 पुरुषांना बोलवण्यात आलेलं आहे. दिनांक 28/8/2024ला देखील 1500 पुरुषांना बोलवण्यात आलेलं आहे. दिनांक 29ला देखील 1500 पुरुषांना बोलवण्यात आलेलं आहे. दिनांक 3/9/2024 1500 पुरुषांना बोलवण्यात आलेलं आहे. दिनांक 4/9/2024 या तारखेला देखील 1500 पुरुषांना बोलवण्यात आलेलं आहे. दिनांक 5/9/2024 या तारखेला देखील 1500 पुरुषांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर दिनांक 23/9/2024 1500 पुरुषांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तसेच शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलवण्यात आलेले आहे. त्यानंतर दिनांक 24/9/2024 एकूण 914 पुरुषांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर दिनांक 25/9/2024 एकूण 1500 महिला उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलविण्यात आलेले आहे. त्यानंतर दिनांक 26/9/2024 रोजी 485 महिला उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे जिल्हा होता छत्रपती संभाजीनगर. तर बघा मित्रांनो, या जिल्ह्यांची आत्तापर्यंत माहिती अपडेट झालेली आहे. या जिल्ह्यांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन ही प्रक्रिया चालू झालेली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणचं अतिवृष्टीमुळे किंवा इतर टेक्निकल कारणांमुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली आहे, पुढे कळवण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ अकोला आहे, त्याचबरोबर कोल्हापूर आहे. तर असे काही जिल्हे आहेत की जेथील होमगार्ड भरती ही आपल्याला नंतर न कळेल. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोबत जाताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करावे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं 10वीचं आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचं आहे, ते सोबत असायला हवं, रिझल्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड, तसेच वोटर ID, त्याचबरोबर तुमच्याकडे तुमचे पासपोर्ट साईजचे 3 कलर फोटो हवेत. तसेच तांत्रिक अर्हता म्हणजेच ITIचे प्रमाणपत्र असेल किंवा NCCचे B प्रमाणपत्र असेल किंवा NCCचे C प्रमाणपत्र असेल. तसेच खेळाचे प्रमाणपत्र म्हणजे प्लेस मिळालेले 1, 2, 3 प्लेस कुठलीही मिळाली असेल त्याचं प्रमाणपत्र सोबत कॅरी करायचं आहे. त्याचबरोबर जड वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स हवा आहे. तर हे महत्त्वाच्या गोष्टी हे तुम्ही स्वतः सोबत कॅरी करायच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची प्रिंट ही सोबत कॅरी करायची आहे. तर तुम्हाला सर्वांना एवढे डॉक्युमेंट्स हे कॅरी करावे लागतील. त्याचबरोबर कुठल्या कुठल्या जिल्ह्याची भरती प्रक्रिया ही चालू झाली आहे हे आपणास सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला काही शंका असतील तर त्या शंका कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याचं तुमच्या शंकेचं निराकरण केलं जाईल, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. आणि बाकी जे राहिलेले जिल्हे आहेत त्याच्याबद्दल मी लवकरच जेव्हा पण अपडेट येईल तेव्हा लवकरच तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करेल. त्याचबरोबर काही ठिकाणी भरती प्रक्रिया अजून चालू झाली नाही, जसं की उदाहरणार्थ सोलापूर जिल्हा, या जिल्ह्याची पण भरती प्रक्रिया लवकरच चालू होईल. पण त्यासाठी सर्वप्रथम तेथील अनुशेष किती रिक्त आहे याची माहिती घ्यावी लागते व ते माहिती घेतल्यानंतर आपल्याला समजू शकेल की तिथली भरती प्रक्रिया ही कधी चालू होती. पण राहिलेले जे जिल्हे आहेत त्यांची भरती प्रक्रिया ही लवकरच चालू होईल. अशा प्रकारे सर्वांना आता उद्या जे भरती प्रक्रियाची सुरुवात होत आहे त्यासाठी सर्वांना
ऑल द बेस्ट. खूप खूप चांगल्या पद्धतीने ग्राउंड द्या. डॉक्युमेंट्स व्यवस्थित कॅरी करा, गडबड करू नका. तसेच सोबत खाण्यासाठी वगैरे फ्रूट्स आणि इलेक्ट्रिक पावडर जे पाण्यामध्ये टाकून आपण एनर्जीसाठी पितो ते सोबत कॅरी करा. 2च इव्हेंट आहेत, चांगल्या पद्धतीने द्या. दोन्ही इव्हेंटमध्ये क्वालिफाय होण्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त मार्क्स लागतात. अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी त्याची उत्तरे देईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी जास्तीत जास्त लाईक करावे, शेअर करावे आणि सबस्क्राईब करावा. तर एवढं बोलून हा माझा मी व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.